50 वर्षाची आपली जुनी कामगार संघटना सोडून, कामगार संघटनातले आपले सगळे सहाध्यायी सोडून शशांकराव बीजेपीमध्ये प्रवेशकर्ते झालेले आहेत. आणि बीजेपीने त्यांना दिलेली जी स्क्रिप्ट आहे ती येत्या 20 तारीखच्या निवडणुकीच्या निमित्ताने वाचून दाखवण्याचं काम फक्त शशांकरावांनी केलंय, असं मला या संदर्भामध्ये म्हणायचं आहे. कारण शशांकरावांना या संदर्भामध्ये, कामगारांच्या संदर्भामध्ये किंवा बेसच्या संदर्भामध्ये किंवा त्यांच्या इतर युनियनच्या, इतर कामगार संघटनांच्या संदर्भामध्ये जर काम करायचं होतं तर अनेक मार्ग आणि अनेक त्यांचे साध्य त्यांच्याबरोबर होते. परंतु स्वतःच्या वैयक्तिक राजकीय हेतूने प्रेरित होऊन शशांकराव तिकडे गेलेले आहेत, असं माझं ठाम मत आहे. आणि मग शशांकरावांच्या तोंडून उद्धवजीवर आरोप करायचे. मी बेस समितीचा मागचे 25 वर्ष सदस्य आहे आणि 2018 साली 400 गाड्या घ्यायचा, प्रायव्हेट गाड्या घ्यायचा असा एक विषय आला. आणि त्यावेळी मी बेस समितीमध्ये असल्यामुळे आम्ही सर्वांनी त्याला कडाडून विरोध केला. तो ठराव आजच्या दिवसापर्यंत परत कधी आला नाही. परंतु तो ठराव पास करायला उद्धवजींच्या सरकारने त्यावेळी मदत केली. त्यामुळे याच्यात प्रायव्हेटायझेशन आणण्याचा प्रयत्न त्या काळापासून तो झाला. म्हणून पराचा कावळा हे पकडण्याचं काम शशांकराव बोलत होते, त्यावरून मला कळत होतं. शशांकरावांनी 16 मे 2016 रोजी आपला कराराचा मसुदा बेस प्रशासनाला दिला, 2016 रोजी. आणि आज तक तो दिलेल्या मसुद्यावर बोलणी करायला शशांकराव कधीही मॅनेजमेंटच्या समोर गेले नाही. तेवढ्या मधल्या काळामध्ये जेव्हा 2019ला बीआर ऍक्ट म्हणजे तो ज्या ऍक्ट प्रमाणे शशांकरावांचं युनियन हे मान्यताप्राप्त युनियन होतं आणि इतर बाकीच्या ज्या 16 संघटना होत्या या संघटनांना करार करण्याचा किंवा हे करण्याचा अधिकार नव्हता. तो जो कायदा आहे तो फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना साधारण 26 जुलै 2019 रोजी रद्द करण्यात आला. आणि इंडस्ट्रियल रिलेशन ऍक्ट आम्हाला लागू झाला बेसला. आणि त्याच्यामुळे 17च्या 17 कामगार संघटना ह्या एका याच्यामध्ये आल्या. म्हणजे कुठच्याही कामगार संघटनेला करार करण्याचा आणि इतर सगळ्या गोष्टी करण्याचा अधिकार प्राप्त झाला नवीन कायद्याप्रमाणे. आणि ते पाहिल्यानंतर बेस कामगार सेनेतर्फे, कारण त्यांच्या खालोखाल आमचं युनियन होतं, आणि संधी आली म्हटल्याबरोबर मी उद्धवजींकडे गेलो आणि उद्धवजींना म्हणालो, 2019 सालची ही गोष्ट आहे, पगाराची हे होती ती आज तोच कामगार 37,000 आणि 38,000 रुपये त्या नवीन कराराप्रमाणे घेतोय आणि जुने कामगार तर 60,000च्या वर पोचलेले आहेत. अशा तऱ्हेचा अत्यंत चांगला करार बेस कामगार सेनेने बेसला दिलेला आहे. आणि प्रायव्हेटायझेशनच्या नावाचा काही संबंध येत नाही, परंतु ही स्क्रिप्ट वाचवून देण्याचं काम शशांकरावांनी केलंय असं माझं स्पष्ट मत आहे. आता जे काय खाजगीकरणाचं हे चाललंय, आता जो करार जे बीआर ऍक्ट कायदा रद्द व्हायच्या अगोदर एक काही दिवस अगोदर, 1 महिना अगोदर शशांकरावांना बोलवलं गेलं. आयुक्त शशांकराव, जनरल मॅनेजर आणि फडणवीस साहेबांची माणसं यांनी एक करार लिहून घेतला. 7,000 प्रायव्हेट बसेस शशांकरावांनी अलाव केल्या आणि त्याच्यात लिहिलंय त्या करारामध्ये 3,337 बसेस बेस्टच्या राहतील. आणि 7,000 बसेसना शशांकरावांनी कोणालाही विश्वासात न घेता सही केली. त्या ठिकाणी काय घडलं, कशासाठी एवढं घडलं हे अजून कळायला काही मार्ग नाही. आत्ताची परिस्थिती अशी आहे ते झाल्यानंतर की आमच्याकडे फक्त 1,043 बसेस आमच्या स्वतःच्या राहिलेल्या आहेत, 3,337 नाहीत. त्याच्यात एकही बस परत घेतली गेलेली नाही. आणि प्रायव्हेट म्हणजे बसेस ज्या घेतल्यात त्या जवळजवळ आता 2,000 पर्यंत पोहोचलेल्या आहेत. म्हणजे ते डबल आहेत आणि आम्ही कमी कमी होत आलेलो आहोत. बीएसटी स्वतः किती बस आहेत? बीएसटीच्या 1,043 बसेस आहेत आणि 2 वर्षानंतर बीएसटीच्या जेमतेम 100 किंवा 200 बसेस स्वतःच्या मालकीच्या राहतील. हे नवीन सरकार आल्यानंतर झाले. हे नवीन सरकार आल्यानंतर ह्या 2 वर्षामध्ये ही घडलेली गोष्ट आहे. उद्देश काय?
उद्देश हा साफ आहे की ही गरिबांची ही जी वाहिनी आहे, आज 5 रुपये तिकिटामध्ये सर्वसामान्य गरिबाचा, कारण जवळजवळ 40-45 लाख लोक मुंबईतले आपल्या घरातनं आपल्या नोकरीकडे जातात, नोकरीकडनं आपल्या घरी येतात, मुलं शाळेत जातात, तिथून येतात. ह्या सर्वसामान्य गरीब माणसाला त्याच्या याच्यापर्यंत नेणारी जी एक योजना आहे ती संपून टाकायची आणि प्रायव्हेटायझेशन करून कॉन्ट्रॅक्ट पद्धत आणायची त्या ठिकाणी. आणि कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने माझा तर त्या कॉन्ट्रॅक्ट पद्धतीला पूर्णपणे 100% विरोध आहे. याचं कारण असं की मध्ये दोन तीन वेळा हे संप झाले ह्या कॉन्ट्रॅक्ट पद्धतीच्या लोकांनी केले, कारण त्यांचा पगार आहे 15,000 16,000, हातात 12,000च येत आहेत. आणि मग ते त्या लोकांनी हे केल्यानंतर आमच्या लोकांना, माझ्या युनियनच्या लोकांना मी विनंती करून त्या ठिकाणी नेमले. 3 दिवस माझी लोक घरी गेली नाहीत, डेपोला राहिली, बसेस काढल्या आणि लोकांना बसेस पुरवण्यात आल्या. पहिला एक संप तर 12वीच्या परीक्षा चालू होत्या त्याच्या पहिल्याच दिवशी घडला आणि जवळजवळ 4 लाख स्टुडंट त्या परीक्षेला बसणार होते. त्याच्यातले निदान 3 लाख स्टुडंट तरी सर्वसामान्य घरातले होते. कोणाला टॅक्सी आणि रिक्षा परवडणार नाही, मेट्रो परवडणार नाही, त्यांना बसच हवी होती. पण अशा परिस्थितीमध्ये कॉन्ट्रॅक्ट पद्धती आणणं म्हणजे ही बेस संपूर्णपणे संपवणं असं माझं प्रामाणिकपणे मत आहे. हे खच्चीकरण जे चाललंय बीएसटीचं आणि प्रायव्हेटेशन, हे कोण करताय, कोणाचं आहे? स्वाभाविकताच हे वरच्या ऑर्डर्स हे सरकारच्या आहेत. केंद्र सरकारने बघा रेल्वेचं खाजगीकरण करतायत, एअर इंडिया खाजगीकरण झालं, MTNL, BSNL या सगळ्या कंपन्या खाजगी झाल्या. राहिली बेस एसटी मध्ये तर मागच्या महिन्यात 87,000 लोकांना पगार मिळालेला नाही. हे सर्व सरकार करतंय, केंद्र सरकार करतंय आणि आता महाराष्ट्र सरकार करतंय. महाराष्ट्र सरकारमधले काही धोरण याच्यामध्ये त्यांनी आपला सहभाग नोंदवलेला आहे, कारण याच्या पाठीमागे 350 एकर जमीन बेसची आणि 1 लाख कोटी फूट FSI, ह्या 2 गोष्टी या लोकांच्या नजरेस आहेत. सर्वसामान्य माणसाचा काही याच्याशी कोणी याचा विचार करायला आज तयार नाही. सर, बेस्ट उपक्रमाचे एशिया खंडात मोठं नाव आहे आणि त्या बाबतीत बेस्टने वेळोवेळी जागतिक पातळीवर पारितोषिकही मिळाली. असे परिस्थिती बेस्टकडे मनुष्यबळ बिलकुल नाही. रिटायर झालेल्या माणसाच्या ठिकाणी परत मागच्या 6 वर्षात एकही माणूस घेतला गेलेला नाही. जे काय काम आहे ते 100 लोकांचं काम आज 20 लोक ओढतायत. अशी बेसची आजची परिस्थिती आहे. वास्तविक बेसमध्ये 3 ते 3.5 हजार कामगार आज भरती केले गेलेच पाहिजेत कोणत्याही परिस्थितीमध्ये. कंडक्टर म्हणा, ड्रायव्हर म्हणा, इंजिनिअरिंगचे ह्याच्यामध्ये सप्लाय म्हणजे इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटमध्ये इथे या ठिकाणी 3 ते 3.5 हजार कामगारांची इमिजिएट गरज आहे. आणि बीएसटी किती घाटेमध्ये चालू आहे आता? बघा 18 साली 700 आणि 800 कोटीचा जो ओव्हरऑल हे होता तो आज 7,500 पोहोचलेला आहे. 7,500 कोटी रुपये ज्या आज बेसला पाहिजेत, हवे. तोच प्रश्न आहे. सध्या बेस्टमध्ये एकूण कायमस्वरूपी किती कर्मचारी? पुऱ्या कर्मचाऱ्यांचं काम कोणी नाही. बाहेरचे कॉन्ट्रॅक्ट लेबरची जी मंडळी आहेत तेच बोलवले जात आहेत. आणि आता असं मी ऐकतोय की जवळजवळ 1,500 ते 2,000 कॉन्ट्रॅक्ट लेबर बेस नेमायचं ठरतंय. बेस कॉन्ट्रॅक्ट लेबर नेमणार आहे, म्हणजे टेम्पररी लोक ज्यांचं प्रायव्हेट परमनंट लोक नाहीत. मी या परमनंट मध्ये आणि टेम्पररी याच्यामधला फरक आपल्याला सांगतो की बघा मध्ये कोविड आलं. कोविडच्या 2 वर्षामध्ये बेसने कशी सेवा ह्या मुंबईच्या जनतेला दिली आहे, ही नुसती मुंबई नाही, महाराष्ट्र नाही, देश नाही, तर अख्ख्या जगाने त्याची हे केलेली आहे. पण कोणी केलं? ते परमनंट कामगार होते. परमनंट कामगार जे आले नाही त्यांच्या विरुद्ध केसेस घातल्या, चार्जशीट इश्यू केल्या गेल्या आणि ते कामाला लागले. पण ज्यांना कॉन्ट्रॅक्ट लेबरला ज्यांना कायद्याचं कसलंच संरक्षण नाही, तो माणूस आज इथे उद्या दुसरीकडे निघून जाणार. आणि ही मुंबई फिरवण्याची ही रक्तवाहिनी, ही बेस, ही कायमची संपवण्याचा षडयंत्र
या सरकारचं आहे असं माझं स्पष्ट मत आहे. जेव्हा उद्धव ठाकरेची सत्ता होती, मुख्यमंत्री होते, तेव्हा बीएसटीला किती पैसे दिले होते? आता ते मुख्यमंत्री पदावर गेल्यानंतर काय भेटलं तुम्हाला? ऐका, ज्यावेळी मुख्यमंत्री मी पहिला गेलो 1200 कोटी आणले, करार केला. त्याच्यानंतर वेळोवेळी 5,500 कोटी त्या 2-2.5 वर्षाच्या याच्यामध्ये बेसला दिले गेले. त्याच्यानंतर 20% बोनस हा पहिल्यांदाच इतिहासामध्ये उद्धवजींनी डिक्लेअर केला, 20% बोनस. ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर जेव्हा उद्धव सरकार गेलं आणि यांचं सरकार आलं, त्या वेळापासून आजच्या दिवसापर्यंत आपण शून्य आत किती वर्ष आली आपल्याला ठाऊक आहे, आजपर्यंत फक्त 900 कोटी रुपये दिले. एक लीडर मोठमोठ्या गोष्टी करतात. आम्ही कोविड भत्ता आणून देणार, आम्ही सगळी ग्रॅज्युटी आणून देणार, आम्ही सगळे पगार वाढण्यासाठी हे करणार, या सगळ्या मोठमोठ्या वल्गना मात्र मोठ्या प्रमाणात दिल्या जातात. प्रत्यक्षामध्ये बेस्टच्या कर्मचाऱ्याला काही मिळालेले नाही, फक्त 900 कोटी रुपये मिळालेले आहेत आणि ते सुद्धा पगारापोटी देण्याचं ठरलं होतं, तेवढेच पैसे मिळालेले आहेत. आपण मी माणसे बोलता बोलू की 17 कामगार संघटना आहे. त्याच्यामध्ये आता सगळ्यात मोठी कामगार संघटना ही बेस्ट कामगार सेना शिवसेना युनियन आहे. त्याच्यानंतर शशांकरावांची वर्कर्स आणि त्याच्यानंतर बीजेपीच्या 4 छोट्या संघटना, नारायण राणेची संघटना, अशा जवळ 17 संघटना आहेत कामगार संघटना, छोट्या मोठ्या. कोणाकडे 500 कामगार आहेत, तर कोणाकडे 100 कामगार आहेत, कोणाकडे 20 कामगार आहेत. आपल्या सगळ्यात महत्वाच्या 3च मोठ्या संघटना आहेत. एक बेस्ट कामगार सेना, दुसरी वर्कर्स युनियन आणि तिसरी विठ्ठलराव गायकवाडांची संघटना. या 3 संघटना महत्वाच्या संघटना आहेत. भाजपचे प्रसाद यावर तुमचे काय मत आहे? काय असं ठाऊक आहे, प्रसाद आहे ना, प्रसाद आपण मंदिरात गेलो की प्रसाद एकदाच मिळतो, उठसूट मिळत नाही. आणि देव सुद्धा प्रसाद देणाऱ्याचे लाड एकदाच करतो. हे जर तुम्ही ऐकला तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की पुन्हा ते डिक्लेरेशन करतायत 5 वर्ष, पण एकही गोष्ट अजून घडलेली नाही. त्यांनी सांगितलं कोविड भत्ता आता 2 महिन्यात आमचा येणार, वेगवेगळ्या गोष्टी ते सांगतायत. आता ते निवडणूक नजरेवर ठेवून बोलतायत की 10 तारीखला मी आयुक्तांच्या सह्या घेतलेल्या आहेत किंवा आम्ही बरेच मागण्या केलेल्या आहेत, ते 10 तारीखला आम्ही विधानसभेमध्ये त्या मांडणार. म्हणजे आता विधानसभेमध्ये मांडणार, कोण मांडणार आहे? हे प्रसाद लाड स्वतः आपल्या मुलाखतीमध्ये बोलले. पण प्रसाद लाडने जे आता ह्या 4-5 महिन्यामध्ये सांगितलं त्याच्यातली कुठचीही गोष्ट घडली नाही. प्रसाद लाड म्हणतात ते कॅज्युअल लेबर माझ्यामुळे लागले, ते साफ खोटं आहे. कॅज्युअल लेबर सगळं काम हे बेस्ट कामगार सेनेने केलं होतं. फक्त शेवटची ऑर्डर जी रिलीज करायची होती ती आयुक्तांनी लाडांच्या सांगण्याने किंवा दणक्याने म्हणा किंवा बीजेपी सरकारच्या भीतीने डिक्लेअर केली. फार धोकादायक अशी परिस्थिती आज. आमचे 3 डेपो बांद्रे, देवनार आणि धारावी आणि काळा किल्ला तर तो यानाच दिलाय, अदानीनाच दिला. अदानी दिला. म्हणजे माझी बोललो 3 कोटी रुपये धारावी आणि काळा किल्ल्याबद्दल देतो असं अदानी बोलतायत. ही करोडो अब्जावधी रुपयाची प्रॉपर्टी अलग लक्षात असे रिडेव्हलप करायची. आणि त्याच्यामुळे काल सोसायट्यामध्ये लाडसाहेब गेले होते आणि सांगितलं की कामगारांना मी 15 लाख रुपयांमध्ये घरे देणार आहोत आम्ही. तो सुद्धा विषय होणार. आपल्याला ठाऊक आहे गिरणी कामगारांना घरं किती मिळाली. गिरणी कामगारांच्या केवढ्या प्रचंड प्रॉपर्टीज होत्या. शेवटी आज गिरणी कामगार यातायाताने फिरतोय, कोणाला किती घरं मिळाली. त्यामुळे बेस्ट कामगारांना घरं मिळणार असं यांनी डिक्लेअर करायचं आणि 20 तारीख बघून डिक्लेअर करायचं, हे एक षडयंत्राचा भाग आहे. म्हणजे हे जे काही बीजेपीचे 4 युनियनचे लोक आहेत, लीडर लोक आहेत, त्यांना मी आपल्यातर्फे एक संदेश पाठवतो की त्यांना एक आव्हान करतो की आपण फडणवीस साहेबांच्या जवळ आहात, आपण त्या बीजेपी सरकारच्या जवळ आहात. आपण आमच्या या कर्मचाऱ्यांसाठी, या बेससाठी शब्द टाकावेत. या बेसला 3,337 बसेसचा ताफा स्वतःचा वैयक्तिक आणावा द्यावा. त्याच्यानंतर कामगार भरती करावी. हे जे कॉन्ट्रॅक्ट लेबर कामगार आहेत, हे कॉन्ट्रॅक्ट लेबर कॉन्ट्रॅक्टसाठी आलेले नाहीत.
ह्या लेबरांची अशी एक आशा आहे की आज ना उद्या आम्ही बीएसटीचं काम करतो, मी बीएसटी आम्हाला परमनंट करेल. तेव्हा माझे या लोकांना अशी हे आहे की या लोकांना आपण परमनंट करा, 3337 बसेसचा ताफा आणा, आपला स्वतःचा वैयक्तिक बेसचा, आणि मग तुम्ही किती कॉन्ट्रॅक्ट बसेस आणा, आमचं त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही. आणि बेसच्या कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवर होऊन दे, बेस कर्मचाऱ्यांचे 7,500 कोटी त्यांना मिळवून दे, आम्ही यांना डोक्यावर घेऊन नाचू, यांचे आम्ही उदो उदो करू. पण हे होणार आहे का, हा महत्वाचा प्रश्न आहे. बेसला संपवायला कोणी निघाला आणि कोणाचं हे षडयंत्र आहे? बेसला संपवायला सध्याचं बीजेपी सरकार मधली काही मंडळी निघालेली आहेत, मला नावाचं हे करायचं नाही. आणि त्याचं कारण फक्त बेसची ही जी प्रॉपर्टी आहे ती कशी गटात घालता येईल, हाच एकमेव हेतूने बेस संपवायला ही मंडळी निघालेली आहे. आणि काही लोकांच्या कंपन्या आहेत, कॉन्ट्रॅक्ट लेबर द्यायच्या कंपन्या आहेत. आपण जर त्याचा अभ्यास केला तर कळेल की कोण कंपन्या आहेत. तेच लोक ह्याच्यात पुढे पुढे आहेत. बेसचे परमनंट कर्मचारी कसे घरी जातील आणि कॉन्ट्रॅक्ट लेबर कसे येतील आणि मग आपल्या कंपनीला कसं काम मिळेल, याचे प्रयत्न अगदी चांगल्या तऱ्हेने होत आहेत, असं माझं स्पष्ट मत आहे. तर महाराष्ट्र सरकारकडून बीएसला काय मदत भेटते? महाराष्ट्र सरकारकडून आता बेसला काही मदत मिळत नाही, काही. आणि मी तर महाराष्ट्र सरकारला सांगेन की आपण महानगरपालिकेला सांगा की त्यांनी त्यांचं कर्तव्य पार पाडावं, कायदेशीर घटनात्मक तरतूद आहे. महाराष्ट्र सरकारने सांगायचं तेवढी घटनात्मक तरतूद तुम्ही द्या, बेस उभी राहील पायावर, आणि या सिटी मधला गोरगरिबांची जी धमनी आहे, मी म्हणतोय रक्तवाहिनी आहे, ती चालू राहील. आणि 100 वर्षाचा दैदिप्यमान इतिहास असलेली बेस वाचेल. आपण सर्वांनी, मीडियाने, या सिटीमध्ये राहणाऱ्या सगळ्या नागरिकांनी, दक्ष नागरिकांनी याच्यामध्ये वेळीच मैदानात उतरलं पाहिजे आणि सरकारकडनं ही गोष्ट करून घेतली पाहिजे, अशी माझी सर्वांना विनंती आहे. जाता जाता तुम्हाला एक प्रश्न आहे की हे मागणी पूर्ण झाली नाही तर तुमच्या युनियनतर्फे तुम्ही लोक काय करणार, काय? ही मागणी पूर्ण करण्यासाठी जे काय म्हणून करता येण्यासारखं करू. वेळ प्रसंगाला तर आम्ही मुख्यमंत्र्यांकडे जाऊ, वेळ प्रसंगाला तर आम्ही फडणवीस साहेबांकडे जाऊ. जे काय म्हणून करता येण्यासारखं कामगारांसाठी आणि या मुंबापुरीतल्या जवळजवळ 50 लाख गरिबांसाठी करायचं, त्यातली कुठचीही गोष्ट करायची आम्ही बाकी ठेवणार नाही. आणि हा लढा आम्ही लोकांमध्ये सुद्धा घेऊन जाऊ. आंदोलन करणार काय? आंदोलन हा विषयच आहे. लढा आला की आंदोलन नक्की करणार. परंतु हे आंदोलन 1 आणि 2 दिवसाचं असू शकत नाही. हे आंदोलन लोकांपर्यंत पोचलं पाहिजे की बेसची गरज आहे, हे लोक सुद्धा उद्या आमच्या बरोबर आली पाहिजे. अशा तऱ्हेचे प्रयत्न बेस कामगार सेना, शिवसेना केल्याशिवाय राहणार नाही. सर्व मुद्द्यावरती कोणाला तुम्ही भेटलात आणि ह्या बाबत कोणाला तुम्ही पत्र दिलं, काय सांगणार? या प्रश्नासाठी गतवर्षीच्या महाराष्ट्र राज्य शासनाच्या 3 अधिवेशनामध्ये सातत्याने पाठपुरावा करत ह्या विषय आम्ही मांडलेला आहे. जवळजवळ 45 आमदारांना हा विषय आम्ही पत्ररूपे दिला आणि तो अधिवेशनामध्ये जवळजवळ 5 आमदारांनी मांडला. विधानसभेचे विरोधी पक्ष नेते, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते, त्याच्यानंतर खासदार माननीय सुप्रिया सुळे यांना सर्वांना घेऊन वेळोवेळी आयुक्तांकडे जाणं आणि हा विषय लावून धरण्याचं काम आम्ही आजच्या दिवसापर्यंत करत आलेलो आहोत.